नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून सल्फर कोटेड युरिया अर्थात युरिया गोल्डच्या पॅकिंगमध्ये बदल केलेला आहे. 45 किलोची गोणी आता 40 किलो त्यापेक्षा छोटे छोटे पॅकिंग करायला मंजुरी दिलेली आहे. छोट्या पॅकिंगच्या थैलीला काही चार्जेस असतील ते लावायला सुद्धा मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर बाजारात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बातमी पसरवली आहे की युरियाची पॅकिंग छोटी केली आणि युरियाचे रेट वाढले. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून असंतोष दाखवण्यात या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहे की लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे की म्हणजेच की रसायन खत हे मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की खतांचे कुठल्याही प्रकारचे भाव वाढवण्यात आलेले नाहीये. युरियाचा कुठल्याही प्रकारचा भाव वाढवण्यात आलेले नाही. केंद्र शासनाकडे नाहीये प्रस्ताव. मग आता हे युरियाचे पॅकिंग चेंज का केले किंवा त्यामध्ये बदल काय करण्यात आले? जमिनीचा पोत म्हणजेच की अबाधित राहावा, शेतकऱ्यांचा म्हणजेच की माध्यमातून युरिया एक संतुलित वापर करावा. सल्फर कोटेड युरिया जो आहे तो सल्फर कोटेड युरिया 45 किलोवरून 40 किलोवरती करण्यात आलेला आहे. म्हणजेच की नेमटेक हे पाहिलं तर नेमके जर पाहिलं आपण तर 50 किलोवरून ती बॅग 45 किलोवरती करण्यात आलेली आहे. आता म्हणजेच की नीम कोटेड जो युरिया आहे तो 45 किलोची बॅग आहे. ती बॅग नेमकी आता GST वगैरे जे टॅक्सेस आहेत ते वगळून तुम्हाला 242 प्रति गोणी आणि सल्फर कोटेड युरिया अर्थात म्हणजेच की जी जी गोल्ड गोणी आहे ती 40 किलोची राहणार आहे व 254 प्लस त्यांचे काही टॅक्सेस असतील तर ते किमती लावून तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की विषय झालेला आहे. परंतु 40 किलोची गोणी 254 ला परंतु युरिया गोल्डची आहे. आता युरिया गोल्ड नेमकं नीम कोटेड युरिया बऱ्याच साऱ्या बाबी आणखीन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीये. ते साहजिकच 242 ची बॅग 255 ला झाली, 254 ला झाली किंवा 45 किलो युरियाची 40 किलो अशा बातम्या त्या ठिकाणी पसरवण्यात येत आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता युरियाचे कुठल्याही प्रकारचे रेट वाढवलेले नाही. फक्त युरिया गोल्डचं पॅकिंग छोटं करून किंमत डिक्लेअर करण्यात आलेली आहे व युरियाच्या संदर्भातील विचारणा केलेली आहे. धन्यवाद.